श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, कालच्या वेळेत तुम्हाला सांगितलं होतं मी की आम्ही यात्रेतून काय काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज. आता इकडे शिवजा बघा कशा मस्त्या चालू आहे. तर ती ना आता झोपेतून उठली होती, त्यामुळे तिला ना झोक्यातून खाली घेतलं मी. आणि आज देवांशन ते पण गेले त्यांच्या घरी, त्यामुळे आम्हाला ना बिलकुल करमत नाही, कारण आज आम्ही दोघीच जणी घरी आहे. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवते मी की आम्ही यात्रेतून काय काय खरेदी केली. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि रात्री सोनूची मम्मी पण आल्या होत्या. तर तुम्ही म्हणसाल प्रत्येक व्हिडिओ सोनूची मम्मी, कारण की त्यात मी त्यांना ताईच म्हणते आणि शिवकन्या ताईच बोलते. आणि व्हिडिओमध्ये प्रत्येक टायमाला सोनूची मम्मी का बरं म्हणत असेल मी, कारण तुम्ही त्यांना सोनूच्या मम्मीच्या नावानेच ओळखतात, म्हणून मी त्यांना सोनूची मम्मीच म्हणते व्हिडिओमध्ये. तर सोनूची मम्मी लग्नाला गेलेले होते बघा बारामतीला. तर तिकडून त्या रात्री आल्या होत्या. तर रात्री मग त्या मुक्कामाला होत्या आमच्या इथे. बेटा रात्री त्या आमच्या इथे मुक्कामाला होत्या. तर आणि सकाळीच गेल्या आज. तर मी आज सकाळी त्यांना ना कुंतीच वाण दिलं. त्यांनी माझं ना कुंतीच वाण वगैरे घेतलं. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कुंतीच वाणात काय काय सामान दिलं त्यांना. चल पिल्लू, आपण दाखवू आता यांना सगळ्यांना की आपण कुंतीच्या वाणात काय काय सामान आणलं होतं ना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर तू बस खाली. शिवायशीचा मेकअप बाकी बरं करायचा. तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं तर कुंतीच्या वाणात. तर बघा मी सगळे ना अशा पद्धतीने पॅक करून ठेवलं होतं सगळं सामान. आणि बघा मी अशी छान अशी ताट आणले त्यांना देण्यासाठी. तर बघा, आणि इकडे बघा तुम्हाला दाखवते इथे ना तर माझं नाव वगैरे पण आणलेलं आहे मी टाकून. तर आईच्या चॉईसची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आता मी तुम्हाला एक एक सामान दाखवते. नॅपकिन, मी ना सगळं एकदा ताटात काढते मग तुम्हाला दाखवते. एवढं बसत पण नाही ताटामध्ये जास्त आहे. ग्लास पाणी प्यायला चॉपचा सेट घेतला बघा. सगळ्यांना सेम घेतले. 5 द्यावं लागतं आपल्याला. छोटूसा आरसा आणलं बघा. आणि मी त्यांना सगळ्यांना नाही बघा असे छान असे मंगळसूत्र आणलं बघा. आणि बघा अर्धा किलो तीळ, गुळ आणि हळदी कुंकाच्या पुड्या. तर चला तुम्हाला दाखवते साहित्य आता. तर तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते आता. तर बघा एवढे सगळे दिलं होतं मी त्यांना कुंतीच्या वाणात आता. आणि सकाळी घाई गडबड असल्यामुळे मग मी त्यांच्यासोबत ब्लॉग शूट नाही केला, कारण त्यांना पण जायची घाई होती. तर मी वाण त्यांच्या घरी जाणार होती त्यांना देण्यासाठी, पण त्याच आमच्या घरी आल्या. आणि आज ना लास्ट दिवस होता वाण देण्याचा. आजच्या नंतर वाण देता येत नाही आणि हळदी कुंकू पण करता येत नाही. तर त्यामुळे ना मग मी त्यांना आजच देऊन दिलं. तर चला तुम्हाला दाखवते आम्ही यात्रेतून काय काय खरेदी केली. तर सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवते बघा पर्स. कशी पर्स बघायसारखी छान असं पाऊच आहे. मध्ये पण तुम्ही बघू शकता. मग आत्मदलाचा कापड पण ना खूप छान आहे याचा. तर यात्रेत ही पर्स मला आहे ना सोनूच्या मम्मीने घेऊन दिली. त्या म्हणे तुला काय घ्यायचंय माझ्याकडून यात्रेत तर घे. तर त्यांना पण अशीच घेतली बरं. त्यांचा ना मेहंदी कलर आहे, तर ते आता सोबत घेऊन गेलेले आहे. तर तुम्हाला हा कलर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
तर चला आता तुम्हाला दाखवते. आता हे बघा मी अशा पिशव्या भरून ठेवल्या होत्या. तर हे तुम्हाला माहीतच आहे, डॉगी हा शिवच्या मामाने घेऊन देईल तिला. आणि हे बघा शिवच्या आत्तूनी घेऊन दिलं, म्हणजे सोनूच्या मम्मीनी. छान आहे ना. स्वामिनीला पण असंच एक घेतलं. आणि हे बघा हे तर मला एवढं आवडलं ना खूपच. हे माझ्या मामाच्या मुलीने घेऊन दिलं, म्हणजे शिवच्या मामीने. ते तुम्हाला दाखवलेलं एका व्हिडिओमध्ये मी तिला. ती याची मम्मी. किती छान आहे. मला खूप आवडलं होतं आणि शिवला पण खूप आवडलं बरं. पण ती आता आहे ना छोटे असल्यामुळे जास्त काही एवढं खेळता येते, त्याच्यामुळे मग मी साईडला ठेवून दिले होते. मला जेव्हा ती अजून 1-2 महिने चांगलं खेळायला लागेल ना, तर तेव्हा तिला हे देईल. आणि इकडे बघा मी छान अशी शिवला टोपी घेतली यात्रेतून. कशी आहे. तर बघा ही एक टोपी घेतली शिवला छान अशी. तर बेटा तुझी टोपी जरा तुझीच आहे. ना तर माझ्या मामीने दिला बघा, म्हणजे शिवच्या आजीनी, माझ्या लहान मामीने. आणि शिवांशीच्या मामानी मावशांनी पण तिला 2-3 गिफ्ट आणले होते. तर शिवांशीनी घरी येईपर्यंत पण ते ठेवल्याने तिकडंच त्याचं काम तमाम करून टाकलं. चला तर तुम्हाला दाखवते मी काय खरेदी केली यात्रेमधून. तर बघा असे 2 क्लचर घेतले. आणि पपला लाल बघा अशी छान पिन घेतली मी. आणि एक छान अशी नथ बघू शकता, दाखवते तुम्हाला मी. तर बघा छान अशी मी एक नथ घेतली. इकडे बघा एक गंधाचा बॉक्स घेतला. हा आहे ना, मी इकडं आमच्या इकडे विचारलं होतं, मला ना 90 रुपयाला सांगितलं होतं. बघा हा मी 20 रुपयालाच आणला यात्रेतून. पूर्ण कलर आहे. मला किती दिवसाचा हा घ्यायचा होता बॉक्स, पण इकडे ना याची खूप रेट होती. एवढी रेट राहत नाही, पण इकडे ना जास्तच रेट सांगितली तुम्हाला. त्यामुळे मी थोडं थांबून घेतलं आणि यात्रेतूनच घेऊन घेतलं. मग तर मी आता रोज यानंच मेकअप करते शिवचा. वेगवेगळे टिक्का लावते. सध्याच तिला काळच येते, पण नंतर काही एखाद्या ड्रेसवर घालायचं असलं तर छान असे कलर आहे याच्यामध्ये. आणि अजून बघा शिवला छान असे ना 2 चिट्टू घालण्यासाठी मी छोटे छोटे रबर घेतले. असे तिचे केस छोटे पण घेऊन घेतलं. 20 रुपयाला तर होतं आणि घेऊन घेतलं. नंतरला पण कामी येतं, मला पण कामी येईल ना हे, त्यामुळे. आणि अजून काय राहील पिल्लू दाखवायचं आपलं. एवढंच खरेदी होती का. हा आणि माझ्या लहान नंदानी बघा काय आलं तुम्हाला दाखवते मी. काय असेल ओळखा तुम्ही बरं. मी सांगते तुम्हाला. आत्ता आहे ना त्यांच्या मुलाचं म्हणजे देवांचं आहे ना अन्नप्राशन केलं होतं त्यांनी. तर त्या अन्नप्राशनचं त्यांनी बघा शिवांशीसाठी स्टिकर घेऊन आल्या. त्या म्हणे की हिला पण कामात येऊन जाईल. तर इकडे बघा तुम्हाला दाखवते मी. अन्नप्राशनचं किट आणलं होतं बघा. आणि त्यांनी बोरनांचं पण आणलं होतं, पण बोरनान मी ऑलरेडी शिवचं केलं होतं माझ्या माहेरी. तर मग ते ना मी शिवांशी ते स्वामिनीला दिलं, कारण समूचं अजून राहिलं होतं, त्यांचं झालेलं नव्हतं. तर त्यामुळे ना मग मी त्यांना देऊन दिलं. ते पूर्ण आणलेलं आहे बघा त्यांनी अन्नप्राशनचं. खूप छान आणलेलं आहे. ते नाही एकमेकाला चिटकली बघा. बघा कृष्ण त्यांनी काही गडबडीत काढून आणलं बघा. जय श्री कृष्ण. राधे राधे. छान बघा मिल्कचं बॉटल. इकडच्या साईडने बघा आई आहे आणि इकडच्या साईडने पप्पा. पूर्ण किट चांगलं पाहिजे.
हा छोटासा टेडी शिवांशी सारखाच टेडी हा. तो केस नको बेटा. शू आणि बघा शू हातून आणतो बेटा हे सगळं. हो ना हे ना तिचे कट्टे फिरले बघा बघा. भरपूर सारी स्टिकर देतो बघा. आई बाबा याचे क्रॉसचे बाणी बघा आणि बघा असे आणलेले त्यांनी अंडे कशाचं. याचा माझा पहिला अन्न म्हणजे आम्हाला स्टिकर घ्यायचं कामच नाही. एकूण आता 3 छोटे छोटे बाळ असल्यामुळे आम्हाला हे याचं झालं की त्याचं कामाला येऊन जातं आणि ही सगळ्यात छोटे असल्यामुळे त्यांच्या दोघांच्या वस्तू पण आम्हाला कामाला येऊन जातात. हे अन्नप्राशनचं बघा छान असे स्टिकर दिले त्यांनी आम्हाला. तर चला आता आपण शिवचा मेकअप करू. तर तुम्हाला कशी वाटली खरेदी कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी हा पसारा पूर्ण पॅक करते आणि नंतर शिवचा मेकअप करते. तर बघा झालेला आहे शिवचा मेकअप. बघ पिलीकडे स्टॅच्यू करून झाली. तर मग आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट करा आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.